आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचं आपणच नाही तर पूर्ण जगभरामध्ये एक ख्याती आहे आणि आय एम अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स प्रभूजी, आणि त्यांची इथं उपस्थिती आपल्या सगळ्यांना लाभणं मला वाटते अतिशय म्हणजे एक भाग्याचं असं कारण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून इस्कॉन द्वारका याचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय अमोघ लीलादास प्रभूजी, या ठिकाणी उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्रो-व्ही-सी आदरणीय अशोक महाजन सर, या ठिकाणी उपस्थित असलेले नॅकचे डायरेक्टर आदरणीय रेड्डी सर, आणि यांच्या माध्यमातून लातूरमध्ये इस्कॉन फाउंडेशन काम करतं आणि ज्यांच्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही JSPM शिक्षण संस्थेमध्ये हा जो उपक्रम आहे हा गेल्या 3 वर्षापासून राबवण्याचा प्रयत्न करतोय, असे आदरणीय युगलजी, प्रेमदास प्रभू, उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व सन्मान्य मंडळी, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, सर्वांनाच हरे कृष्णा. बघा की 3-4 वर्षापूर्वी वेन वी स्टार्टेड ऑफ की आपल्याला अशा पद्धतीचं काहीतरी करायचंय, आणि हे विचार करत असताना त्याचं बॅकग्राऊंड असं होतं की आज आपण जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदींच्या भाषणामध्ये सतत ऐकतो की आपण आपलं कल्चरल हेरिटेज कुठंतरी विसरत चाललेलो आहोत. एक आठवड्याभरापूर्वीच त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं की आपण आपल्या संस्कृतीला कधी पण कमी लेखण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 70 वर्षामध्ये एक मोठा प्रोपोगँडा आपल्या देशभरामध्ये असं चालवला गेला की एनिथिंग दॅट इज इंडियन इज नॉट राईट, और इट इज नॉट गुड, और इट इज नॉट अपडेटेड, इट इज नॉट ॲट पार विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, असा एक प्रोपोगँडा आपल्या देशभरामध्ये चालवला गेला. आणि मी ते माझ्या शिक्षणातल्या प्रवासामध्ये सातत्याने तो अनुभवला सुद्धा. म्हणजे मी हे उदाहरण सतत देत असतो की मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये 11वी-12वीला होतो, नंतर सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला मी MBA केलं. आणि मी सिम्बायसिसला असताना किंवा फर्ग्युसन महाविद्यालयात असताना मला अजून आठवतं की 11वी-12वीमध्ये शिक्षण घेत असताना म्हणजे मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ग असायचा, त्या वर्गामध्ये जे म्हणायचे की ते घाटी मुलं आहेत. म्हणजे जे मराठीमध्ये बोलतात ते घाटी, आणि जे इंग्रजीमध्ये बोलतात दे आर स्टँडर्ड, ते काहीतरी ॲट पार आहेत, ते काहीतरी अधिकचे हुशार आहेत, अधिकची समज त्यांना असते, असं तिथं जाणवत होतं. आम्हालाही असं वाटायचं की आपणही त्यांना मिमिक केलं पाहिजे, आपणही तशा पद्धतीचे कपडे घातले पाहिजे, आपणही ती भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपणही ती लाईफस्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी वॉन्ट टू बी लाईक देम. आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे कल्चर निर्माण झालेलं आहे ते आपण मिमिक केलं पाहिजे. हे कशातून निर्माण झालं? बिकॉज देयर वॉज अ सर्टन इकोसिस्टम इन आर कंट्री जे असं प्रमोट करत होतं की जे भारतीय आहे ते कमी आहे आणि जे पाश्चिमात्य आहे ते चांगलं आहे, ते उंचीच आहे, त्याला आपण आदर्श म्हणून चाललं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा आम्ही असा विचार केला की वी शुड प्रमोट आर कल्चर, वी शुड प्रमोट स्पिरिच्युअलिझम, वी शुड प्रमोट आर कल्चरल हेरिटेज. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये ह्या कोर्सची निर्मिती झाली आणि सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा प्रभूजी माझ्याकडे आले आणि आम्ही एका दुसऱ्या कार्यक्रमाची चर्चा करत होतो आणि बोलता 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 मी असं त्यांना म्हणालो की आम्ही भाषणं खूप देतो की अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपण शिक्षणातला प्रवास केला पाहिजे, पण when it comes to implementation of spirituality in education, it's a big question mark. हे म्हणणं सोपं आहे, भाषण करणं सोपं आहे, पण आपल्या संस्थेमध्ये स्पिरिच्युअल करिक्युलम राबवणं, त्याची अंमलबजावणी करणं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पाहतो की इट इज बेस्ड ऑन 5 पिलर्स. काय महत्वाचं आहे की ऍक्सेस टू एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, अफोर्डेबिलिटी इन एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, इक्वालिटी इज इम्पॉर्टंट, क्वालिटी इज इम्पॉर्टंट, आणि आपण नंतर काय म्हणतो की अकाउंटेबिलिटी इज इम्पॉर्टंट. आणि म्हणून सतत आपण भाषणामध्ये सुद्धा ऐकत असतो की आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्या भाषेला महत्व दिलंय, आपल्या कल्चरल हेरिटेजला महत्व दिलंय, आपल्या हिस्ट्रीला महत्व दिलंय. आणि मग ते डायनॅमिक आहे, ते टप्प्याटप्प्यानं त्याची अंमलबजावणी होणार आहे. इट्स नॉट अ म्हणजे असं क्विक फिक्स नाहीये की लगेच आता आपले संस्कार आपल्या मुलात दिसणार आहेत, लगेच आपल्या करिक्युलममध्ये पूर्ण 360 डिग्री चेंज होणार. इट्स अ प्रोसेस.
आज एक पाऊल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये टाकला गेलाय, त्याच्या मागचा बॅकग्राऊंडच तो आहे की हे जो प्रोपोगँडा आहे, ही जी आपली कल्चरल विरासत आहे, त्याला कुठेतरी जिवंत ठेवण्याचंच नाही तर पुढे घेऊन जाण्याचं काम करण्यासाठी तो प्रयत्न होतोय. आणि म्हणून 3 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा याच्यावरती चर्चा झाली आणि आम्हाला ठरवलं की आता एक पुस्तक तयार केलं पाहिजे. आणि मी प्रभूजींचं मी मनापासून अभिनंदन करतो, इस्कॉन लातूरचं मनापासून अभिनंदन करतो की दे टूक ऑन दिस इनिशिएटिव्ह आणि त्यांनी पूर्ण एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती पुस्तक तयार केलं. पहिल्या वर्षभरामध्ये आम्ही ते जवळपास 500-600 विद्यार्थ्यांवरती ते राबवलं आणि राबवल्यानंतर अनेकदा असे विषय सुद्धा झाले की आता हे एवढं इफेक्टिव्हली राबत नाहीये किंवा काही शिक्षकांचा प्रॉब्लेम होता किंवा मुलांना इंटरेस्ट नव्हता, आमच्या शिक्षकांना इंटरेस्ट नव्हता. अशा अनेक गोष्टींमधून गेल्यानंतर शेवटी 3 वर्षानंतर मला आनंद होतोय की वी आर असोसिएटेड विथ इस्कॉन. आणि एवढंच नाही तर आम्ही आमच्या सीबीएसई स्कूल्सच्या जवळपास 5,500 विद्यार्थ्यांमध्ये 1ली to 10वीचा सुद्धा करिक्युलम तयार केला. म्हणजे मला आनंद होतो की आता आमच्या जवळपास 25-30% मुलं ते मोठा नावाटा लावून आमच्या विद्यार्थी वर्गामध्ये येतात. आणि आम्ही इस्कॉन फाउंडेशनचे अनेक शिक्षक सुद्धा हायर केले आणि दे आर इम्प्लिमेंटिंग दिस कोर्स इन स्कूल्स. आणि मी इथं सर्वांना सांगू इच्छितो की सी विल ऑलवेज लुक आउट फॉर इंटेलिजंट कोशंट, की मुलांमधला इंटेलिजंट कोशंट चांगला असलं पाहिजे. आपण सतत म्हणतो की इमोशनल कोशंट सुद्धा चांगलं असलं पाहिजे. परंतु वाय वी आर डुईंग ऑल दिस, वाय ऑल दिस मॅटर्स, हे जे प्रश्न आहेत, हे जोपर्यंत स्पिरिच्युअल कोशंट आपला चांगला होत नाही, जे प्रभूजींनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की विजडम इज इम्पॉर्टंट, वेर आर यू गोइंग टू गेट दिस विजडम फ्रॉम. मी असं नाही म्हणते की हे करिक्युलम शिकल्यानंतर तुम्हाला सगळंच विजडम मिळेल, पण हा एक भाग आहे जिथं हे जर आपण इम्प्लिमेंट केलं तर मुलांमध्ये एक चांगले गुण निर्माण होऊ शकतात, एक व्हॅल्यू सिस्टम निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून आमच्या संस्थेमध्ये आम्ही जे राबवलंय ते ज्वलंत उदाहरण आहे की thousands of students are learning this curriculum. They are driving a change in society through them. म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय की सोसायटीला चांगलं करायचंय तर चांगले विद्यार्थी घडवणं तो एक महत्वाचा मुद्दा असल्या कारणानं हा जर करिक्युलम आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जर राबवला तर एक खूप चांगला विद्यार्थी घडवण्यामध्ये चांगली मदत होणार आहे असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा इस्कॉन फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यू टूक दिस इनिशिएटिव्ह आणि आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात. परंतु आता शिक्षण क्षेत्रातली अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत आणि दे आर फ्रॉम व्हेरियस इन्स्टिट्यूट्स. तर लाईक टू म्हणजे मी त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण हे केलं पाहिजे, आपण सुरुवात केली पाहिजे. आणि मी जसं म्हणालो की भाषण करणं सोपं आहे, परंतु ह्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं, याची पूर्ण रचना तयार करणं, सिस्टम क्रिएट करणं आणि तो इम्पॅक्ट तयार करून तिथपर्यंत आउटपुट डिराईव्ह करणं हे अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून आपण शिक्षण क्षेत्रातली सर्व मंडळी मिळून लातूरमध्ये हा चांगला एक नवीन पॅटर्न उभा करण्याचा सर्वजण प्रयत्न करूयात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा इस्कॉन फाउंडेशनचा सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आदरणीय प्रभूजींचं मी लातूरकरांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रभूजी, वी वॉच यू ऑन YouTube एव्हरी डे, म्हणजे एव्हरी अदर डे वी वॉच यू and we all of us are huge fan of yours and what you are doing in our country in terms of giving that wisdom, values and the cultural ethos of our country. I think it's a huge contribution in terms of that. And so as a youngster in the city, as a politician, I look up to you and we are trying to imbibe those values in the students that we are trying to develop in our institute also. I'm sure that your contribution after coming here, I think it will light म्हणजे त्यांच्या माध्यमातून एक दिवा पेटणार आहे असं मला वाटतं लातूरमध्ये, ज्याच्यामधून शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळी दिशा लातूरकरांना नक्कीच अनुभवायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. आदरणीय उपस्थित मान्यवर हो, आताच आपण सर्वांनी ऐकलेले माननीय श्री अजी शिवाजीराव पाटील कवेकर सर यांचे प्रेरणादायी, विचार समृद्ध आणि मार्गदर्शक भाषण निश्चितच आपल्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले आहे. त्यांच्या शब्दात केवळ
अनुभवाचा ठेवा नव्हता, तर शिक्षण क्षेत्राबद्दलची त्यांची दृष्टी, विद्यार्थी व शिक्षकांबद्दलची आत्मीयता आणि समाजाविषयीची बांधिलकी स्पष्टपणे जाणवली. त्यांनी दिलेल्या दिशादर्शक विचारांमुळे इथॉस द इनर स्पार्क या कार्यक्रमाचा हेतू, उद्दिष्टे आणि आत्मभाव अधिक प्रखर झाले आहेत. मी कार्यक्रम आयोजकांच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने माननीय पाटील सरांचे मनपूर्वक आभार मानते.